अंतिम सामना लेट्स प्ले पद्धतीने पहिला चेंडू ऑन स्ट्राइक स्वतः कर्णधार संकेत पाटील याच्या बॅट मधून एक सुपर फटका स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त चौकार. आले तर राजने ते सुद्धा स्वीकारायचं आहे. राजला आपण पुरस्कारित करतोय. पुन्हा एकदा मी खेळपट्टीकडे वळतोय जिथे आपण पाहिलं पायचित स्वरूपात पकडलं गेलं संकेत याला. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या होत्या परंतु तदनंतर जर पाहायला गेलं तर LBW लेग बिफोर द विकेट स्टंप समोर पाय आपण पाहिला. अशा पद्धतीने कर्णधार संकेत हा मात्र बाद झाला. संकेतची खेळी मात्र संपुष्टात आली. गोलंदाजाचं नाव होतं पुन्हा एकदा तन्मय क्षीरसागर ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी साकारली होती. मात्र 2 धावा दिल्या होत्या, 1 विकेट आपल्या नावे केल्या होत्या. यावेळी पहिल्या चेंडूवर खराब सुरुवात नक्कीच झाली होती. एक चौकार खर्ची झाला होता. असा संकेतच्या बॅटमधून तो चौकार आला होता परंतु तदनंतर कमबॅक पाहायला मिळतोय. सलगच्या पुढच्या चेंडूवर पायचित स्वरूपात बाद होतोय फलंदाज संकेत पाटील. नवीन फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय वन डाऊनच्या पोझिशनवर ज्याला पुन्हा एकदा संधी दिली जाते. कुरुळगावचा खेळाडू मयूर जाधव. मयूरनं पहिल्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर अप्रतिम खेळ साकारला होता आणि त्यावेळी जर सांगायचं झालं तर MG फायटर्स वनवडी संघाची जी धावसंख्या होती ती 70 टोटल आपण पाहिली होती पहिल्या सामन्यामध्ये. तदनंतर जर पाहायला गेलं तर दुसऱ्या सामन्यात सुद्धा 50 हा आकडा गाठला गेला होता परंतु काहीची खराब गोलंदाजी का होईना किंवा काही खराब कामगिरी का होईना पराभवाला नक्कीच दुसऱ्या सामन्यामध्ये सामोरं जावं लागलं होतं. परंतु अजून एक संधी दिली जाते. जसं आपण म्हणतो की GPL ही लीगची स्पर्धा आहे. तुम्हाला आणखीन एक एक्स्ट्रा चान्स जो आहे हा दिला गेला जाईल आणि तो चान्स पाहूया. त्या चान्स किंवा त्या संधीचं सोनं कोणता संघ करेल. वळते पुढच्या चेंडूकडे षटक क्रमांक 1 पुढील चेंडू ऑन द मार्क तन्मय ऑन स्ट्राईक. यावेळी मयूर जाधव बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागला. लेग स्लिपच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेला अर्थात धाव रोखली गेली. चेंडू जर निसटला असता तर तिथे 4 धावा सुद्धा होऊ शकल्या असत्या. तो जर तरचा खेळ म्हणजे क्रिकेट नसतो. इथे काय जे काही घडेल त्याचा अहवाल मात्र द्यायचा असतो. तर पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवर विकेट गमावला गेला. तिसरा चेंडू निर्धाव येतोय. षटकातील पुढील चेंडू. इथे बघा चेंडू चांगला होता तेवढा चांगला टायमिंग होता परंतु इथे पहा हडबडी गडबडी झाली होती. तू मैमे झालं होतं. आकाश एक बाइंडिंग फॅक्टर आहे संघाचा. तो धावबा स्वरूपात बाद होऊ नये नक्कीच संघाची अपेक्षा असेल. असं असताना पाहतोय चोरट्या स्वरूपात एक धाव मात्र जमा केली गेली. पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या षटकामध्ये तन्मय चांगली कामगिरी करतोय. मॅन फ्रॉम ओमसाई आंबेपूर. यावेळी देऊळ बेरशे संघाच्या माध्यमातून पहिलं षटक जे आहे पॉवर प्लेचं षटक पुन्हा एकदा हाताळतोय. षटकातील पुढील चेंडू. इथे बघा चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडूला भिरकावलंय डीप मिड विकेटच्या बाहेर बाउंड्री लाईन साठी चौकार. नव्हता तिथे मात्र चेंडू ढकललाय 4 धावांसाठी. वारंवार प्रत्येक चेंडू मागं कर्णधार शुभम पाटील मात्र गोलंदाजाला काहीसा काय होईना कानमंत्र देताना आपण पाहत आलोय. कारण खेळाडू कुरुळचे आहेत आणि संघाचा संघनायक जो आहे तो सुद्धा कुरुळचा आपण पाहतोय. इथे बघा सुपर डिलिव्हरी होती. या चेंडू मागे आपण पाहितलं की डिफेन्सिव्ह पद्धतीने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बचावात्मक पावित्र्य ज्याला आपण म्हणतो क्रिकेटच्या भाषेमध्ये त्या पद्धतीने आकाश खेळ साकारणार होता किंवा हा चेंडू खेळून काढणार होता. दरम्यान नक्कीच त्याचा फायदा होत झाला आहे. अन्यथा विकेटसुद्धा गमावली गेली असती. तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की 9 धावा जमा केल्या गेल्या MG फायटर्स काटमदेव वनवली संघाच्या माध्यमातून.
अजूनही 4 षटकांचा खेळ तब्बल शिल्लक असणार आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. आणि जसं आपण मागच्या सामन्यात पाहिलं की तर पारितोषिकाची अनाउन्समेंट पुन्हा एकदा होते, ज्यांचा आपण एक भव्य दिवस सत्कार केला. असे वनवली गावचे अर्थात काटमदेव किंवा एमजी फायटर संघाचे मोठे पाठीरागे प्रदेशजी कर्णेकर यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी बॅट्समन कोणी असो त्याच्या 3 षटकारांसाठी ₹1000चं भलं मोठं पारितोषिक. कोणता तो फलंदाज असेल या पारितोषिकाचा मानकरी ठरेल. तर खेळ आपण पाहणार आहोत. अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत. ऑन द मार्क असेल कुरुळगावचाच आणखीन एक खेळाडू बंटी घुगे, त्याचा सामना करेल मयूर जाधव. पहिला चेंडू, बंटीचा चेंडू लॉफ्ट केलाय, भिरकावलाय का कॉर्नरच्या क्षेत्राच्या बाहेर. उत्तुंग असा दणदणीत खणखणीत षटकार. एक खेळ आहे हा पहिल्या सामन्यापासून दाखवत आलाय. यावेळी सुद्धा पहिलाच चेंडू होता बंटीचा, त्यावर मात्र जोरदार प्रहार केलाय. 6 धावा वसूल केलात आणि धावसंख्या आपण स्कोअरबोर्डवर पाहतोय 1 बाद 15. पुढील चेंडू, इथे सुद्धा चेंडूला लाफ्ट केलंय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक जरी असला तरी सुद्धा नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन आदळेल. इथे जोरदार आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट. दोनही फलंदाज जे आहेत हे डेंजर एंडला होते किंवा असुरक्षित होते. चेंडू अचूक थ्रो जर झाला असता तर थोडीशी का होईना एक बाद होण्याची नामुष्की जी आहे ही फलंदाजांवर ओढून आली होती. असं असताना 2 धावा नक्कीच कंप्लीट केलेल्या आहेत. दोन्ही एका गावचे खेळाडू आहेत, त्यामुळे चांगला आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळते, चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळते. ज्याला आपण म्हणतो की आंखों में इशारा हो गया और पलक झपकते ही रन पुरा हो गया. तर इथे 2 धावा पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक हँड सांभाळेल मयूर. इथे शफल केलाय, खराब टायमिंग होतं. इथे फंबल झालाय शुभम पाटील, त्याचा फायदा घेता येईल का? परंतु नाही. एकच धाव जी आहे एका धावेनेच किंवा एकाच धावेवर समाधान मानतोय आकाश पाटील किंवा मयूर असोत. किंवा चांगलं बॅकअप होतं, तिथे फिल्डर उभा होता, त्याला अनुसरून आपण पाहिलं ही दुसरी धाव जी आहे ही घेण्याचा प्रयत्न झाला नव्हता. या एका धावेच्या मदतीने 18 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू पूर्ण झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. ऑन द मार्क असेल बंटी. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. इथे सुद्धा चेंडूला खोदून काढलंय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आणि आकाश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. तर झेल टिपला गेलाय आणि आकाश नक्कीच बाद झाला. एक मोठा फलंदाज होता एमजी फायटर्स वनवली संघाचा. नवीन फलंदाज आपण नवीन बॅट्समन आपण पाहतोय दिवेश कळबटे, याला मात्र संधी दिली गेली आहे. आणखीन एक कुरुळगावचा खेळाडू डावखुरा फलंदाज आहे आणि हे मैदान डावखुऱ्या फलंदाजासाठी नक्कीच पोषक वारंवार आपण पाहिलंय. इथे परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. गुलाबी थंडी जसं निलेश पाटील म्हटले होते, घड्याळात जवळपास 3 वाजलेले आहेत, 3 सुद्धा वाजून गेलेले आहेत. थंडीचा तडाखा जो आहे हा जाणवू लागला आणि थोडासा ड्यू फॅक्टर जे आहे ते सुद्धा जाणवतंय. त्यामुळे कोणती टोटल डिफेंडेबल आहे, कोणते धावसंख्या चेसेबल असू शकते, हे दोन्ही संघांना अजूनही संभ्रमात टाकणारा प्रश्नचिन्ह आहे. आणि असं असताना आतापर्यंत
दुतर्फी खेळ सुरू आहे असं म्हटलं तरी चालेल. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरची सुरुवातसुद्धा चांगली झाली होती. आणखी 9 धावा ॲड झाल्या तर 9+9 18 धावा स्कोअरबोर्डवर असताना आपण पाहिलं दोनही सलामीचे फलंदाज मात्र तंबूत परतलेले पाहिले. एका बाजूला संकेत पाटील, त्यानंतर जो नुकताच फलंदाज बाद झाला आकाश पाटील. थोडंसं स्पीडअप करायचं मी विनंती करेन. फिल्डिंग करणारा संघ देऊळ भेरसे. होळीपुढच्या चेंडूकडे ऑन द स्ट्राईक असेल नवीन फलंदाज दिवेश कळबटे, त्याला मारा करेल. त्याच्याच अर्थात विसीन कुळ संघाचा आणखीन एक खेळाडू बंटी घुगे. सबमरीन डिलिव्हरी आहे. चेंडू टप्पा पाडल्यानंतर अजिबात उसळी घेत नाही आहे. सबमरीन म्हणजे आपण पाहतो की शिप जी आहे ती खाली राहते, तर तशाच पद्धतीने चेंडूसुद्धा आपण पाहतोय अजिबात उसळी न घेता थोडासा खाली राहिला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र झाला नव्हता. त्यामुळे निर्धाव पद्धतीने हा चेंडूसुद्धा पूर्ण झाला आहे. तर पॉवर प्लेच्या या षटकातील जे दुसरं षटक होतं, अंतिम षटक होतं पॉवर प्लेचं, त्यातील अंतिम चेंडू जो आहे हा आता टाकला गेला जाईल. बंटीच्या माध्यमातून सामना करेल दिवेश. ते आधी शफल झालाय. चेंडूला लॉफ्ट केले. चेंडूच्या मागे शुभम येईल. चेंडू अर्थात निसटला आहे. झेल सटकतोय आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातील. तर इथे आपण पाहिलं एक झेल टिपण्याची संधी होती. आपल्या शरीराच्या मागे जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न होता शुभमचा सुद्धा, परंतु झेल जो आहे हा निसटला आहे आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट झालेल्या आहेत. तर या 2 धावांच्या मदतीने जर पाहायला गेलं तर 18+2 अशा 20 अर्थात 20 धावा ज्या आहेत ह्या धावफलकावर जमा झाल्यात. संघाचं नाव आहे MG फायटर्स काटमदे वनवली. तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाच्या वतीने मी म्हणेन. तर 20 धावा जर म्हटलं तर जी परिस्थिती आहे त्यानुसार 20 धावा नक्कीच चांगल्या धावा आहेत 2 ओव्हरनंतर. परंतु 2 महत्त्वाचे फलंदाजसुद्धा आपण पाहिलं की बाद झालेत. दोनही बायडिंग फॅक्टर होते. संकेत असो किंवा आकाश महत्त्वपूर्ण खेळाडू होते. संकेतने एक बाउंड्री मारली होती, चौकार मारला होता. त्यानंतर पुढच्या चेंडूवर संकेत बाद झाला. त्यानंतर आकाशच्या बॅटमधून सुद्धा एक बाउंड्री आली होती. नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार शुभम पाटील आपल्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारतोय. यावेळी बॅटिंग लाईनवर असेल मयूर जाधव. त्याच्याकडनं अपेक्षा असतील, आकांक्षा असतील, त्याच्यावर दारोमदार असेल, जबाबदारी असेल MG फायटर्स वनवली या संघाची. तर कशा पद्धतीने खेळ साकारणार, काय घडणार, काय बिघडणार. पुन्हा एकदा सज्ज होतोय तुम्हाला सर्व खेळाचा आढावा सांगण्यासाठी. तर षटक क्रमांक 3ला सुरुवात होईल. पहिला चेंडू सादर करेल शुभम. ते पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट होता. चेंडू अर्थात ब्लॉक लेनचा होता, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क जर पाहायला गेलं तर झाला नव्हता. परंतु बाईच्या स्वरूपात का होईना ही एक धावफलकावर ॲड झाली. 21 धावा आपण धावफलकावर पाहिला. जसं निलेशजी पाटीलसुद्धा म्हणाले किंवा विनय काकासुद्धा म्हणाले की इथे 50 धावासुद्धा डिफेंडेबल असू शकतात. तर किमान 50चं टार्गेट गाठणं हे एक पहिलं प्रमुख उद्देश असेल वनवली संघाचं. आतापर्यंत तसं स्कोअरबोर्ड किंवा मी म्हणेन रन रेट ज्याला आपण म्हणतो, पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा, अशा पद्धतीने 20 धावा 10च्या धावगतीने नक्कीच जमा झालेल्या आहेत. तर उर्वरित 3 षटकांमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये एखाद दुसरा मोठा फटका जरी आला तरी 10चा जो रन रेट आहे तो हा कंटिन्यू राहू शकतो. तर काय घडणार, काय बिघडणार. पुढील चेंडू दिवेशसाठी. पुन्हा एकदा शफल झाला. बॅक टू द बॉलर. चेंडू टोलावला होता, परंतु झेलबाद स्वरूपात दिवेश बॅक टू द पॅव्हलियन. संघावर असतो आणि तेच चित्र आपण पुन्हा एकदा पाहत आलोय. 3 विकेट खर्च झालेत वनवली संघाचे. स्कोअरबोर्ड जर पाहिला तर 21 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहिल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू पूर्ण झालेत. शुभमला जर पाहायला गेलं तर बॅटिंग तेवढीशी खास झाली नव्हती शुभमची,
परंतु बॉलिंग जी आहे ही मागच्या सामन्यात सुद्धा चांगली झाली होती. त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे हा बॉलिंगसाठीच दिला गेला होता. आणि पुन्हा एकदा शुभम यावेळी बॉलिंगमध्ये उजवा ठरतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी षटकातील पुढील चेंडू. इथे सुमित पाटील क्रीजवर आलाय अलॉंग द कार्पेट. पहिला चेंडू ढकललाय काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू अडवला गेला, फेकला गेला. तत्पूर्वी एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. कोणत्या तरी एका बॅट्समनने आता शेवटपर्यंत क्रीजवर राहणं तेवढंच अपेक्षित असेल, कारण मोठे फटके जे आहेत हे सहजासहजी येत नाही आहेत. इथे बघा चांगल्या पद्धतीने चेंडू टोलवला. गॅपमध्ये चेंडू पाठवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. चौकार. स्क्रीनवर पाहायला मिळेल निनादजी मांजरेकर यांचा सुपर डान्स. मागचं जे गाणं वाजवलं होतं MG फायटर संघा खेळणार चषक मानाचा, आणि या गाण्यावर सुंदर डान्स निनाद यांचा. खेळपट्टीकडे वळतोय. पुढचा चेंडू आहे शुभमचा. इथे बघा चेंडूला लॉफ्ट केलंय. स्ट्रेट ऑफ द विकेट चेंडू टोलावलाय. चेंडूच्या मागे फिल्डर. चेंडू अडवेल, फेकेल तोपर्यंत धावफलकावर एक धाव मात्र ॲड होईल. इथे तुम्हाला ताकदीपेक्षा बुद्धी कौशल्याला किंवा टायमिंगला महत्त्व द्यावं लागेल. जसं आपण पाहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान या दोघांमध्ये जी काही भिडत झाली होती तिथे अफजल खान खूप ताकदीचा होता, परंतु शिवाजी महाराजांनी बुद्धी कौशल्याने अफजल खानाला पराभूत केलं होतं. इथे सुद्धा तोच खेळ दाखवावा लागेल, कारण मोठे स्ट्रोक येणं तेवढंसं सहज शक्य नाही आहे. चेंडू लॉफ्ट होतोय, झेल जातोय, त्यामुळे गॅप शोधून काढणं, टाईम करणं तेवढंच महत्त्वाचं असेल. इथे बघा चेंडूला लॉफ्ट केलंय. मी नुकताच म्हटलं होतं यावेळी पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल आणि फलंदाज सुमित बॅक टू द पॅव्हलियन. परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. पहिले जे सामने सुरुवातीचे पाहिले तिथे ड्यू फॅक्टर नव्हता, दव नव्हतं मैदानात, त्यामुळे चेंडू सहजासहजी बाउंड्रीच्या बाहेर जात होता. इथे सुमितने तोच प्रयत्न केला, परंतु इथे चेंडू पुन्हा एकदा हवेत तरंगला आणि एक सोपा झेल फिल्डरच्या हातामध्ये देऊन सुमित मात्र तंबूत परतला. तर 3 षटकांचा खेळ सुद्धा दरम्यान पूर्ण झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 27 ही धावसंख्या आपण पाहतोय. संघाचं नाव आहे MG फायटर्स काटमदे वनवली. तर मी जसं म्हटलं की इथे 50 धावा नक्कीच डिफेंडेबल आहेत किंवा फायटिंग टोटल आपण म्हणू शकतो त्या टोटलला. तर तिथंपर्यंत एक पोहोचण्याचा इरादा जो आहे हा MG फायटर वनवली संघाचा नक्कीच असणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत बंटी घुगे याला षटक क्रमांक 4. इथे वाईट चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, दिशा भरकटलेला चेंडू आहे. तर वाईटच्या स्वरूपात आणखीन एक धाव जी आहे ही टोटलमध्ये ॲड होईल. अशी खराब सुरुवात बंटीची पहिल्याच चेंडूवर. षटक क्रमांक 4 जरी असला तरी बंटीचं वैयक्तिक दुसरं षटक आपण पाहणार आहोत. ते स्विचिटचा अटेम्प्ट, पंच नाराज, नाखुश. या चेंडूला नो घोषित केलंय, ओव्हरस्टेप केले असा पंचांचा मात्र इशारा आलाय. पहिला चेंडू वाईड, दुसरा चेंडू नो. अशा पद्धतीने अवांतर 2 धावा धावफलकावर ॲड झाल्यात. धावसंख्या होती 4 बाद 29. तर नो चेंडू असल्या कारणानं आपण पाहतोय प्रत्येक चेंडू इज इक्वल टू फ्री हिट, अर्थात एव्हरी नो डिलिव्हरी इज इक्वल टू फ्री हिट. तर इथे फ्री हिट असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगू इच्छितोय प्रेक्षकांना किंवा खेळाडूंना की सर्वांनी उघडा डोळे पहा नीट, कारण हा चेंडू असणार आहे फ्री हिट. तर या फ्री हिटचा फायदा फलंदाज कशा पद्धतीने घेणार. बंटी पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजूनही
लिगल डिलिव्हरी येणं बाकी असेल या ओव्हरमध्ये, तर चेंडूला लॉफ्ट केलंय, फ्री डिलिव्हरी आहे. धावबाद करण्याची एक हलकीशी संधी चालून आली होती, परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. 30 धावा धावफलकावर, षटक क्रमांक 4 ऑन द मार्क. तर 50चा आकडा गाठण्यासाठी अजूनही जवळपास 20 धावा ज्या आहेत या जमा करणं गरजेचं असणार आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चेतन बॅटिंग लाईनवर आलेला आहे, थोडासा खालच्या क्रमांकावर होईना. चेतनची विकेट जी आहे ती शाबूत ठेवली होती. पुढचा चेंडू थोडंसं आपण पाहतोय, चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, परंतु थेट फिल्डरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. चेतन जाईल तंबूच्या आश्रयाला. जाणार नाहीये. दव खूप आहे, चेंडू ओला होतोय, त्यामुळे बॅटच्या मधोमध हवा तसं येत नाहीये आणि चेंडू मारताना आपण पाहतोय बॅट्समॅनला टाईम करणं सुद्धा खूप कठीण जातंय. जशा पद्धतीने सुमित बाद झाला, त्यानंतर जर पाहिलं तर चेतन बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या नादात दोनही फलंदाज बाद झाले. काहीसं आपल्या संघाला अडचणीत मात्र टाकून गेलेले आपण पाहिलं तर 5 बाद 30 अशी आतापर्यंतची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 10 चेंडू तब्बल शिल्लक असतील या इनिंगमध्ये. नवीन फलंदाज कल्पेश मानकर आपण त्याला खेळपट्टीवर पाहणार आहोत. त्याच्या समवेत जो 1 डाऊन पोझिशन आला होता मयूर अजूनही मैदानात स्थिरावलेला आपण पाहतोय. तर पुढील चेंडू ऑन द मार्क बंटी, ऑन स्ट्राईक कल्पेश. इथे बघा पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केलंय, बॅक स्ट्रेट ऑफ द विकेट, चेंडू ढकललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. अजूनही पंचांच्या माध्यमातून इशारा येणं. पंच धावा रिव्ह्यू का? ओके, रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून. चेंडू अडवण्याचा चांगला प्रयत्न होता प्रथमचा, तर चेंडू अडवला गेलाय की नाही याची माहिती प्रेक्षकांना थोड्याच वेळात मिळेल. तिसऱ्या पंचांकडे अर्थात मागणी केली गेली आहे पाहणी करण्यासाठी. तर आतापर्यंत अतिशय चांगला खेळ सुरू आहे. दोन्ही संघ चांगली लढत देत आहेत, कारण दोन्ही संघांना ठाऊक आहे की ही शेवटची संधी आहे आपल्याला. आपण जर पराभूत झालो तर या स्पर्धेतून मात्र माघारी जाणार आहोत, परंतु जर विजयी झालो तर रविवारच्या दिवशी सुपर 8मध्ये आपण दाखल होणार आहोत. आणि सुपर 8चा सामना जर जिंकला तर नक्कीच बक्षीसपात्र आपण होऊ शकतो. असं असताना सेफ आहे, म्हणजे धावा किती पण 2 ना. तर उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण किंवा चांगली फिल्डिंग आपल्याला म्हणता येईल प्रथमच्या माध्यमातून, जिथे किमान 4 धावा ज्या आहेत या अडवल्या गेल्या. निश्चितपणे षटकार होऊ शकला असता, परंतु शर्तीचे प्रयत्न केले प्रथमने. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन येऊन आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू हवेत भिरकावलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आणखीन एक झेल निसटतोय. तन्मयच्या माध्यमातून इथे धावबाद करण्याची आणखीन एक संधी आहे. पंचांकडे दाद मागितली, आणखीन एकदा रिव्ह्यू घेतला जातोय, यावेळी मात्र धावबादसाठी. पंचांना वारंवार तसदी दिली जाते. पंचांकडे तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. तर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रीतमजी पाटील असोत, प्रशांतजी बांदिवडेकर असोत किंवा सुमित, हे तीनही पंच आपल्या स्पर्धेला लाभलेले आहेत. अर्थात NSC खानावच्या मैदानावर ज्या ज्यावेळी स्पर्धा असतात त्यावेळी हेच 3 पंच आपण सातत्याने पाहत असतो. अतिशय उत्कृष्ट दर्जाची पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. तरी ते धावबाद पंचांनी तिसऱ्या पंचांनी घोषित केलंय. फलंदाज जो बाद झाला अर्थात कल्पेश मानकर यावेळी बाद झाला. 1 धाव कंप्लीट केली होती, परंतु दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कल्पेशला आपली विकेट मात्र गमवावी लागली. तर 1 धाव आणि 1 विकेट अशा पद्धतीने 6वा फलंदाज जो आहे हा वनवली संघाचा बाद झाला. आणि आतापर्यंतची धावसंख्या सुद्धा सांगतोय
6 बाद 33. पहिल्या ओव्हरमध्ये 2 बाउंड्रीज आल्या होत्या, 2 चौकार आले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार आला होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा एक चौकार आला होता. पण असे 1-2 जे आहेत फटके आपण प्रत्येक ओव्हरमध्ये पाहतोय, परंतु जी धावगती जी आहे, आवश्यक धावगती, ती अजूनही गाठली गेलेली नाही आहे. जो मी आकडा वारंवार म्हणतो की 50 हा टोटल जो आहे, हा आकडा जो आहे हा नक्कीच गाठावा लागेल. ते जर एक फायटिंग टोटल मैदानात तुम्हाला उभी करायची असेल. होतोय बंटी घुगे सज्ज होतोय. नवीन फलंदाज जीवन म्हात्रे. फुलरलेनचा चेंडू होता, एक फुलटॉस चेंडू, एक लॉलीपॉप चेंडू आपण म्हणतो, त्याला मात्र सोडलंय. तर सलगचा तिसऱ्या चेंडूवर रिव्ह्यू. आधीचा रिव्ह्यू होता षटकार आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी, दुसरा रिव्ह्यू होता रनआउटसाठी आणि सलगच्या तिसऱ्या चेंडूवर तर रिव्ह्यूची हॅट्रिक झाली येथे. तर मला वाटते पंचांना, तिसऱ्या पंचांनी इशारा केलाय की तुम्हाला चालत घरी नेण्यात येईल, कारण वारंवार तसदी दिली जाते, तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात येते. तर चेंडू बिमर आहे की नाही याची पाहणी करतील आपले तिसरे पंच. तर बांदिवडेकर सरांच्या माध्यमातून इशारा येतो नो बॉलचा. तर हा अवैध चेंडू घोषित केला गेलाय. तर फ्री हिट असेल, फलंदाज जीवन याच्यासाठी. एक फुलटॉस चेंडू नक्कीच सोडला होता फुलरलेनचा, परंतु आणखीन एक संधी दिली आहे. तर या फ्री हिटच्या चेंडूवर किती धावा जमा करेल फलंदाज जीवन. षटक क्रमांक 4 मधील हा 5वा चेंडू अर्थात निश्चितपणे होता, परंतु नो चेंडू घोषित केला गेला आणि नो स्वरूपात आणखीन एक धाव जी आहे ही धाव फलकावर ॲड झाली. धावा झाल्या 6 बाद 34. तर फ्री हिट. तर फ्री हिटच्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, जोरदार पद्धतीने बॅट मात्र भिरकावली, परंतु बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागला आणि एकच धाव जी आहे ही धाव फलकावर ॲड झाली. आणि जसं मी वारंवार म्हणतो की मोठे फटके खेळणं सहज शक्य नाही आहे. जी मैदानावर परिस्थिती आहे, वातावरणाची परिस्थिती आहे, कारण क्रिकेट जसं आपण म्हणतो की बॅट आणि बॉलचा जरी खेळ असला तरी सुद्धा जी सभोवतालची परिस्थिती आहे, मैदान पिच कसं आहे, पिचिंग कंडिशन का आहेत, आउटफील्ड कशी आहे, वातावरण कसं आहे, या सर्व गोष्टींवर क्रिकेटचा खेळ अवलंबून असतो. तर अंतिम चेंडू ऑन द मार्क बंटी. तर विकास शिपाईसाठी एक सुवर्ण संधी आहे सूरज गोंधळे यांच्या माध्यमातून. जर विकासने झेल टिपला तर रुपये 500चं पारितोषिक. इथे बघा शफल झालाय, प्री डिटरमाइंड शॉट होता, आधीच ठरवलेला शॉट होता. इथे धावबाद करण्याची एक चान्स घेतला होता, कारण मयूरची एक विकेट जी आहे ही अजूनपर्यंत शाबूत आहे. आणखीन एक संधी आहे 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 आणि असं असताना एक धाव तर कंप्लीट झाली होती, परंतु दुसरी एक चोरटी धाव जी आहे घेण्याचा प्रयत्न होता. खेळाडूंनी विकेटवर धावायचं नाही आहे ही एक सूचना देण्यात येते कमिटीच्या माध्यमातून. विकेट खराब करायची नाही, कारण आपल्याला अजून 2 दिवस खेळ ह्या मैदानावर खेळवायचा आहे. पंच काय बॅट्समन बाद दिला का? ओके. तर 7वा बॅट्समन जो आहे हा वनवली संघाचा यावेळी बाद झाला. तर मयूर जो एकमेव फलंदाज शिल्लक होता सुरुवातीपासून, तर त्याच्याकडनं शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच अपेक्षा होत्या एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मयूरनं आपली बहुमूल्य अशी विकेट मात्र खर्च केली. अजूनही 6 चेंडू शिल्लक होते. मयूरला त्या ओव्हरमध्ये चान्स घेता आला असता. इथे आयोजकांच्या वतीने निनादजी मांजरेकर यांना विनंती करण्यात येते आणि स्टेजवर यायचं आहे. अध्यक्षांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करण्यात येते की स्टेजवर यायचं आहे आणि आसनस्थ व्हायचं आहे, बसायचं आहे. तर अंतिम षटक, हे षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज जयेश शिरसाट. मॅन फ्रॉम पुन्हा एकदा ओम साई आंबेपूर. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे आणि 36 धावा ज्या आहेत ह्या आपण स्कोअरबोर्डवर पाहिल्यात. 7 फलंदाज बाद झालेत वनवली संघाचे. शेवटचं षटक शिल्लक आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा जमा करणार वनवली संघ हे पाहण्याजोगं असेल.
जेवढ्या जास्तीत जास्त धावा जमा करता येतील तेवढं नक्कीच एक आव्हान विरोधी संघावर असेल. तर पहिला चेंडू असेल, घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळी दिशा भरकटलाय गोलंदाज, त्यामुळे वाईट घोषित केलंय पंचांनी या चेंडूला. तर पुन्हा एकदा निनाजी मांजरेकर यांच्यासाठी पुकारा देण्यात होते. तुमचा सत्कार नक्कीच घेण्यात येईल स्टेजवर. अध्यक्षांच्या माध्यमातून, सुरेश गोंदे यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला विनंती करण्यात येते. तर पहिला चेंडू नक्कीच अवांतर स्वरूपाचा आहे, वाईट चेंडू आहे, त्यामुळे 37 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. जीवन मात्रे ऑन स्ट्राईक असेल. पुढचा चेंडू आहे, यावेळी चेंडूला भिरकावलं, या फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. गोलंदाजीची ॲबिलिटी आहे, हे धावा डिफेंड करण्याची क्षमता, कुवत किंवा पोटेन्शियल, हे जे शब्द आहेत हे त्यांच्याकडे आहेत. सनी असो, संकेत पाटील असो, कल्पेश मानकर असो, देवेश खळबटे असे टॅलेंटेड गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त धावा ज्या या शेवटच्या ओव्हरमध्ये येतील त्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत. पुन्हा एकदा घुसून खेळण्याचा प्रयत्न आहे, पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केलंय, चेंडू हवेत भिरकावला, चेंडूच्या मागे दोन क्षेत्ररक्षक तू मेमे मध्ये चेंडू निसटलाय, गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच धावा कळवतील. तर कोणीही मैदानाच्या आतमध्ये मात्र जायचं नाहीये, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चांगला खेळ सुरू आहे जीवनच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी चेंडू जो आहे हा सबमरीन टाईपमध्ये थोडासा खाली राहिला आणि निर्धाव पद्धतीने या चेंडूची सांगता झाली. निनादला खास करून सूरज गोंधळे यांच्याकडून विनंती करण्यात येते की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. निनाद वळतोय पुढच्या चेंडूकडे, पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन गेलाय जीवन. इथे नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन नक्कीच पडणार आहे. एक धाव नक्कीच पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि असा असताना आपण पाहतोय चेंडू फंबल झाला, यष्टीरक्षक सुद्धा, आणि ते 2 धावा कंप्लीट झाल्यात. सुरेख, सुंदर, अप्रतिम दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट. तर सनी आणि जीवन यांच्या माध्यमातून ही आपण रनिंग पाहिली. ह्या धावा खूप अमूल्य अर्थात महत्त्वाच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. एक धाव महत्त्वाची आहे. 4 चेंडू झालेले आहेत आणि आतापर्यंत स्कोअरबोर्ड सांगतोय 49 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. जीवन चांगली खेळी साकारतोय, आपल्या संघाला संजीवनी देण्याचं काम करतोय, सामन्यामध्ये जान निर्माण करतोय. पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केलंय, यावेळी आव देखाना धाव, चेंडूवर घातला घाव, धावा मिळाल्या 19 डीजे. चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल या डावाचा, या इनिंगचा. तर या चेंडूवर किती धावा येणार
एक एक चेंडू एक एक धाव महत्वाची आहे वनवली या संघासाठी खास करून. अंतिम चेंडू जयेश ऑन द मार्क ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा जीवन म्हात्रे. इथे सुद्धा चेंडूला उडवलंय. चेंडू अर्थात स्टंपच्या जवळपास भिरकलाय. एक धाव तर नक्कीच पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा हलकासा प्रयत्न आहे परंतु एकच धाव कंप्लीट करता येईल. तर 50 अर्थात 56 धाव सांगा मला. 56 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स ही अंतिम टोटल आहे. संघाचं नाव आहे MG फायटर्स काटमदेव वनवली. MG अर्थात महेश गायकर ज्यांचं 2 वर्षापूर्वी निधन झालं होतं आणि त्याच्या पुण्यस्मरणार्थ संघाचे संघमालक सुभाषजी गायकर यांनी हा सातत्याने GPL असो, आमच्या गावची लीग स्पर्धा असो किंवा नाईटची स्पर्धा असो, या प्रत्येक स्पर्धेत त्यांचा संघ जो आहे हा MG फायटर नावाने नक्कीच सहभाग नोंदवत असतो. तर संघमालक नक्कीच उपस्थित नाही आहेत परंतु त्यांच्या वतीनं निनादजी मांजरेकर यांचा यथोचित सत्कार आपण घेणार आहोत. तर निनाद यांना विनंती करतो करण्यात येते की तुम्ही स्टेजवर यायचं आहे. तर शेवटच्या क्षणी जीवन यानं 8 चेंडू आणि 20 धावा जमा केल्या असं धरणे सर मला सांगत आहेत. त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. एक मोमेंटम चेंज करणारी, सामन्याचा कल चेंज करणारी ती इनिंग होती. एक कॉन्फिडन्स जो आहे हा वनवली संघाकडे असेल. परंतु जे दुसरं सत्र सुरू होईल त्याचा लेखाजोखा किंवा आढावा जो आहे हा प्रेक्षकांसमोर आणण्याची मी विनंती करेन. आपल्या विभागाचे, आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष, एक नावाजलेले समालोचक निलेशजी पाटील यांना. निनाद यांना आणखीन एकदा पुकार देतोय की तुम्ही स्टेजवर यायचं आहे. आयोजकांच्या वतीने निनाद यांचा नक्कीच सत्कार केला जाईल. वारंवार तुम्हाला आयोजकांच्या वतीने विनंती करण्यात येते. निनाद. हॅलो, निनाद मांजरेकर स्टेजवर या लवकर. तर मित्रांनो, ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन कुरुळचे चिंचोडी यांच्या अंतर्गत माननीय दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी पुरस्कृत ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 4 2025 या वर्षी भरवलेली आपली ही भव्य दिव्य स्पर्धा, आपली सर्वांची स्पर्धा, आपली आवडीची स्पर्धा आपण यंदाच्या वर्षी दिनांक 14, 15 आणि 16 फेब्रुवारी या 3 दिवस आणि 3 रात्रीमध्ये ही स्पर्धा खेळणार आहोत. स्पर्धेचा पहिला दिवस होता आणि या पहिल्या दिवसाचा अंतिम सामना आपण मैदानात पाहतोय. पाहायला जर गेलं तर आजच्या रात्री 3 संघ जे आहेत हे सुपर 8मध्ये दाखल झालेत. संघाची नावं घेऊ इच्छितोय. सर्वप्रथम डीप एंटरप्राइजेस चेतन स्पोर्ट मुळखानाव, त्याच्या मागोमाग जर पाहायला गेलं तर आणखीन एक संघ जो सुपर 8मध्ये दाखल झाला त्याचं नाव आहे MK फायटर्स कुरुळ आणि त्याच्यानंतर जो नुकताच संघ क्वालिफाय झाला सुपर 8मध्ये हर्षद 11 सिद्दीक स्पोर्ट श्री गणेश बोरपाडा. तर तीनही संघाचे मी अभिनंदन करतोय. आणि उर्वरित चौथा संघ कोणता असणार तर MG फायटर्स काटमदेव वनवली असणार की विनय स्टार देऊळ भेरसे, तर याची माहिती जी आहे पुढच्या संपूर्ण सत्रामध्ये प्रेक्षकांना नक्कीच कळून येईल. जे संघ या स्पर्धेतून माघारी परतलेत पराभूत होऊन अर्थात, तर त्या संघाचे नावसुद्धा घेऊ इच्छितोय. अभिनव वेलवली, त्याच्यानंतर युगांश योगेश गुजर पुरस्कृत सिद्धिविनायक कुणे आणि जो तिसरा संघ होता श्रीधर पोपी पुरस्कृत कुळसमनी 11 बेलोशी. तर त्या तीनही संघाचे आभार व्यक्त करतो. या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला. त्या संघ मालकांचे सुद्धा आभार आणि त्यांना पुढच्या वर्षासाठी GPL पर्व 5 याच्यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतोय. तर वळूयात. तर चालू सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारणार, कोणता संघ रविवारच्या दिवशी सुपर 8मध्ये प्रवेश करणार आणि कोणता संघ या स्पर्धेतून माघार घेणार, ही येणारी पुढची काही षटकं जी आहेत ही नक्कीच सांगून जातील. तर अजूनही दुसऱ्या सत्राचा संपूर्ण खेळ शिल्लक आहे. फिल्डिंग करणारा संघ आहे MG फायटर्स काटमदेव वनवली आणि बॅटिंग करणारा संघ आहे विनय स्टार देऊळ भेरसे.
तर इथे गोलंदाज जो संकेत आहे त्याने जर हॅट्रिकची नोंद केली, सलग 3 विकेट जर घेतले, तर सूरज गोंधळे यांच्या माध्यमातून ₹500चं बक्षीस जे आहे हे त्याला जाहीर केलं गेलंय. संकेत पवार. तर दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतोय, उत्तरार्धाचा खेळ सुरू होतोय. बॅटिंग लाईन मार्कवर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक असेल निनाद वारगे, मॅन फ्रॉम बेलोशी, आणि त्याचा साथी खेळाडू तन्मय क्षीरसागर. तर दुसऱ्या डावाचा पहिला चेंडू, कटर पद्धतीचा चेंडू, इनस्विंग पद्धतीचा चेंडू, चेंडूचा सन्मान केला, हलक्या हाताने ढकललंय. गलीमध्ये तो फिल्डर उभा होता, अर्थात सनी असेल, त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय. धावसंख्येत कोणती हालचाल नाहीये, निर्धावच्या पद्धतीने चेंडू पूर्ण होतोय. एकटीचा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. ब्लॉक लेनचा चेंडू आहे, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला. $500चं पारितोषिक संकेत पवारसाठी. त्याला संकेत पवार हे त्याने नाव दिलेलं आहे. आणि सुचित धसाडे यांच्या माध्यमातून सुद्धा ₹500चं पारितोषिक, असं ₹1000चं पारितोषिक जे आहे हे घोषित केलं गेलंय. अर्थात संकेतसाठी जर त्याने हॅट्रिक नोंदवली तर, अर्थात संकेत पवार. वळतोय पुढच्या चेंडूकडे, ऑन द मार्क गोलंदाज संकेत. इथे चेंडूला लॉफ्ट केलंय, चेंडूच्या खाली आकाश, आणि सोपा झेल, सुंदर झेल, पकडलाय झेल, संपवलाय खेळ. डीजे. तिला सामोरं जावं लागेल. इथे सुंदर डान्स पाहिला. सलग 2 चेंडूवर 2 विकेट मिळवले संकेतने. तर आणखीन एक विकेट जर संकेतच्या नावे झाला तर सूरज गोंधळी आणि सुचित दासाडे यांच्या माध्यमातून प्रत्येकी ₹500 अर्थात ₹1000चं पारितोषिक संकेत पवार याच्यासाठी. तर पवार साहेबांना एक मोठी संधी आहे, तर त्या संधीचं सोनं करता येईल का? यावेळी मात्र स्ट्राईक एंडवर असेल नवीन फलंदाज प्रथम पाटील. तर ऑन हॅट्रिक संकेत, हॅट्रिक चेंडू, इथे चेंडूला लॉफ्ट केले, आणि 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 हॅट्रिक झाली का? आणि हॅट्रिक, ₹1000चा मानकरी ठरतोय गोलंदाज संकेत पवार.
डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू मात्र खेळून काढतोय. आपण पाहतोय टेस्ट क्रिकेटमध्ये जशा पद्धतीने फिल्डिंग लावली जाते तर त्या पद्धतीची फिल्डिंगची सजावट आपल्याला पाहायला मिळते. पूर्णतः घेरून टाकले बॅट्समनला. जो ऑनचं क्षेत्र आहे, ऑफचं क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, 38च्या आसपास सर्वच्या सर्व खेळाडू उभे. अंतिम चेंडू षटक क्रमांक 1 ऑन द मार्क संकेत. इथे बघा पुन्हा त्या चेंडू कट झाला. यावेळी मात्र आउटस्विंग पद्धतीचा चेंडू आहे आणि मेडन षटक, निर्धाव षटक, या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक प्लस हॅट्रिक विकेट. गोलंदाजाचं नाव आहे संकेत पाटील, मॅन फ्रॉम एमजी फायटर्स वनवली. तर इथे पवार साहेबांच्या माध्यमातून हॅट्रिकची नोंद केली गेली आणि मेडन ओव्हर सुद्धा टाकली गेली. ज्या पद्धतीने एंड केला होता, शेवट केला होता पहिल्या डावाचा जीवन म्हात्रे याने 8 चेंडू आणि 20 धावांची तुफानी खेळली. मी त्याचा उल्लेख केला होता की मल्ल्यांच्या मैदानावर सुद्धा वनवली संघ असाच अडचणीत होता. क्वालिफायरच्या राऊंडमध्ये बक्षीसपात्र होण्यासाठी जो सामना जिंकणं गरजेचं असताना जीवननं जे सलगचे 2 षटकार ठोकले होते, यावर्षी नक्कीच फॉर्ममध्ये नव्हता, त्यामुळे फॉर्मसुद्धा भरत नव्हता तो GPLमध्ये. मी म्हटलं की तू फॉर्म भर, मी तुला नक्कीच आपल्या संघामध्ये घेणार, आणि जीवनला नक्कीच आम्ही सामील केलं आणि त्या संधीचं सोनं मात्र जीवननं केलं. आपल्या संघासाठी एक बहुमूल्य असा सिंहाचा वाटा त्याने पहिल्या डावात उचलला. वळतोय दुसऱ्या ओव्हरकडे. तिथे पहिला चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता. चेंडूच्या मागे चेतन असणार आहे. फंबल झाला, 1 धाव तर पूर्ण झाली. दुसरीकडचा प्रयत्न, इथे धावबाद करण्याची आणखी एक संधी आहे. संधी चालून आली होती परंतु त्याचं सोनं मात्र करता आलेलं नाही आहे. वनवली संघाला एक चोरटी धाव पूर्ण केली होती, परंतु एक दुसरी जी धाव आहे ती घेण्याचा प्रयत्न होता, कारण चेतनच्या हातातून चेंडू जो आहे हा निसटला होता, परंतु फारशी हानी मात्र झालेली नाही आहे. एक धाव कंप्लीट झाली, स्ट्राईक अँड चेंज झाला. यावेळी स्ट्राईकवर असेल रोशन. दुसरं षटक पॉवर प्लेचं अंतिम षटक असेल. ठरल्याप्रमाणे कल्पेश मानकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. यावेळी डावखुरा फलंदाज रोशनसाठी अराउंड द विकेट गोलंदाजी करेल पंचांच्या उजव्या बाजूनं. दोनही संघ जे आहेत हे नक्कीच चांगली शर्त, चांगले प्रयत्न करत आहेत. यावेळी फिल्डिंग करणारा संघ काहीसा का होईना वर्चस्वी ठरतोय, हवी ठरतोय. पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव आलेली नाही आहे. अजूनही स्वतः कर्णधार शुभम आपली विकेट शाबूत ठेवतोय, अजूनही क्रीजवर आलेला नाही आहे. पुढचा चेंडू आहे, इथे बघा आउट स्विंग, कटर पद्धतीचा चेंडू, जबरदस्त डिलिव्हरी. जर कल्पेशला लय गवसली, कल्पेशला टप्पा जर मिळाला तर या खानावच्या मैदानावर त्याने नक्कीच मोठे मोठे पराक्रम केलेत. मग ती 2 वर्षापूर्वीची NSC खानावची नाईट स्पर्धा असो, जिथे वनवली संघाने 3रा क्रमांक पटकावला होता, तर त्यावेळी कल्पेशची गोलंदाजी तुम्ही पाहिली असेल. थँक्यू सुजित. इथे मात्र चेंडू भिरकावलाय, पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर षटकार. एक षटकार आलाय जिथे धावफलक स्थिरावलेला होता. 8 चेंडू मागे एकच धाव आली होती, तिथे 9व्या चेंडूवर एक षटकार आलाय. थोडासा धावफलक जो आहे पुढे सरकतोय. पॉवर प्लेचं अंतिम षटक नक्कीच आहे, परंतु अजूनही 3 चेंडू नक्कीच या ओव्हरमध्ये शिल्लक असतील तर कशा पद्धतीने खेळ होणार. तर जर पाहायला गेलं तर 57 धावांचं टार्गेट जे आहे हे पूर्ण करायचं आहे. तर इथे पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेशला सुद्धा संधी आहे. जर सलगच्या 3 चेंडूवर जर 3 विकेट कल्पेशने सुद्धा आपल्या नावे केला तर सूरज गोंधळी आणि सुजित धसाडे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 अर्थात 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे बघा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या वरून. पंच धावा कळवतील. रिव्ह्यूची मागणी करण्यात येते, ते पाहणी करण्यात येईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आपल्याकडे ड्रीम्स क्रिकेट.in च्या माध्यमातून YouTube लाईव्ह ही स्पर्धा दाखवली जाते आणि तिथे
गोठवडे गावचे अतुलजी पाटील एक उद्योजक आहेत. त्यांच्या माध्यमातून जी आपल्याला स्क्रीन LED स्क्रीन जी पाहायला मिळते, तर तिथे आपण पाहू शकतो. तिसऱ्या पंचांच्या वतीने इशारासुद्धा किंवा पाहणी करण्यात येईल की हा चौकार आहे की षटकार आहे. 38ची मर्यादा असते आणि त्याचा फायदा जो आहे हा बॅट्समन घेण्याचा प्रयत्न करतोय. पहिले 2 चेंडू नक्कीच चांगले होते. एक धाव आली होती, एक डॉट चेंडू आला होता, पण तिसऱ्या चेंडूवर एक षटकार पाहायला मिळाला. यावेळी सुद्धा एक मोठा फटका आलाय. या चेंडूवर किती धावा आहेत हे पंच नक्कीच कळवतील. काय पंच आला नाही डिसिजन? ओके ओके, पंच बघतायत. एक धाव जी आहे ही दोनही संघांसाठी तेवढीच महत्त्वाची आहे. पॉवर प्लेचं जर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव आली नव्हती, त्यामुळे दुसऱ्या ओव्हरमध्ये चान्स घेण्याचा प्रयत्न होतोय रोशनच्या माध्यमातून सुद्धा. षटकार का? तर हा सुद्धा षटकार. ह्या सुद्धा 6 धावा घोषित केल्यात पंचांनी. तर सलगचे 2 चेंडू 2 षटकार आपण पाहतोय. 13 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 2 मधील अंतिम 2 चेंडू ऑन द मार्क कल्पेश, ऑन स्ट्राईक रोशन. यावेळी टप्पा आणि गतीमध्ये बदल, परंतु चेंडू निसटलाय. जिथे निर्धाव चेंडू होणं अपेक्षित होतं तिथे मात्र लगबाईच्या स्वरूपात का होईना 4 धावा जमा होतील. तर निनाद यांना पुन्हा एकदा सुरेश गोंधळे यांच्या माध्यमातून विनंती करण्यात येते की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. थोडी नशिबाची साथ जी आहे ही सुद्धा आपण बेरसे संघाच्या बाजूने यावेळी पाहतोय. जिथे झेलसुद्धा होऊ शकला असता तिथे 4 धावा ज्या आहेत या धावफलकावर ॲड होतील. धावसंख्या होईल 17. थोडासा धावफलक जो आहे हा पुढे सरकवला जातोय. अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेचं अंतिम षटक. शेवटचा चेंडू सादर करेल गोलंदाज कल्पेश. काहीसा का होईना महागडा मात्र ठरतोय. पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव आलेली नव्हती. एक्स्ट्रा प्रेशर नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघावर असताना रोशनने मात्र चांगला कमबॅक केला आहे असं म्हटलं तरी चालेल. फुल टॉस चेंडू होता. यावेळी बघा, यावेळी मात्र चेंडू निर्धाव पद्धतीने जातोय. षटकाची सांगता मात्र चांगली होते. 2 षटकांचा खेळ पूर्ण होईल आणि विनय स्टार देऊळपेठच्या संघाची आतापर्यंतची धावसंख्या 3 बाद 17. तर 17चा खतरा आपण पाहिला. चेंडू निर्धाव गेला. अजूनही संघाचा कर्णधार शुभम जो आहे हा खेळपट्टीवर आलेला नाही आहे. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर सांगायचं झालं तर 40 धावांची आवश्यकता असेल. संघाचं नाव असेल विनय स्टार देऊळ बेरसे. 18 चेंडू 40 धावा. तर स्पीडअप करा, मी दोन्ही संघांना विनंती करेन. सामना अजूनही 50-50 आहे असं म्हणणं अयोग्य ठरणार नाही आहे. दोन्ही संघांकडे पूर्ण चान्स आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धाव आली नव्हती, त्यामुळे पारडं जड जे आहे वनवली संघाचं होतं. 60% सामना वनवली संघाकडे होता. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी धावा आल्या. 2 षटकार आले, 1 चौकार आला. त्यामुळे थोडासा का होईना कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला देऊळ बेरसे संघाच्या माध्यमातून. यावेळी फिल्डिंग जी आहे ती पसरवली जाईल. क्षेत्ररक्षक जे आहे बाउंड्रीलाईनचा ताबा घेतील. मात्र 3 क्षेत्ररक्षक जे आहेत हे 38च्या आतमध्ये असतील. त्याच्या समेत गोलंदाज आणि यष्टीरक्षक असे 5 खेळाडू 38च्या रिजनमध्ये उभे केले जातील. उर्वरित जे 6 खेळाडू आहेत हे बाउंड्रीलाईनचा ताबा घेताना आपण पाहणार आहोत. तर त्या यादीमध्ये जर पाहायला गेलं तर जीवन मात्रे याची जागा जी असते लॉंग ऑनची तिथे तो उभा केला गेला आहे. कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये एक फिल्डर उभा केला जातो आहे. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक फिल्डर उभा केला गेला आहे. एक लेग स्लिप उभी केली गेली आहे. असं ऑनचं क्षेत्र सजवलं आहे. तर षटक क्रमांक 3 पहिला चेंडू संकेत याच्या माध्यमातून इथे चेंडू नक्कीच इन स्विंग पद्धतीचा होता. चेंडूमध्ये गतीमध्ये बदल केला गेला होता आणि एकच धाव जी आहे ही धाव फलकावर या चेंडू मागे ॲड झाली. तर संकेतने 7 चेंडू टाकले होते. 7 चेंडू मागे एकच धाव दिली आणि हॅट्रिकच्या स्वरूपात 3 विकेटसुद्धा संकेतच्या नावे झाल्या. तर चांगली गोलंदाजी आपण पाहिली संकेत याच्या माध्यमातून.
सातत्याने फिल्डिंग फिरवावी लागते, कारण लेफ्ट राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. उजव्या हाताने फलंदाजी तन्मय करतो, डाव्या हाताने फलंदाजी रोशन करतोय. त्यामुळे फिल्डिंगची सजावट जी आहे ही वारंवार बदलली जाईल यात मात्र शंका नाही आहे. एक स्लीप, त्यानंतर लेग स्लीप. इथे आपण पाहतोय वीरू याला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये उभं केलं जातंय. एक व्यूह रचना आहे, चक्रव्यूह. इथे हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू, या चेंडूवर केलाय प्रहार. धावा मिळाल्यात 6. पिच डिलिव्हरी म्हणतो ती संकेतच्या माध्यमातून पाहिली. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी संकेत करत होता, परंतु एक खराब चेंडू ज्याचा पुरेपूर फायदा जो आहे हा रोशन याने उठवला. अर्थात रोशनला लय गवसले. प्रत्येक चेंडू त्याच्या बॅटच्या मधोमध येतोय आणि नक्कीच 6 धावांमध्ये त्याचं रूपांतर होतंय. या 6 धावांच्या मदतीने स्कोअरबोर्ड जो आहे हा जाऊन पोहोचेल 24 इथंपर्यंत. आता जिंकण्यासाठी 16 चेंडू 33 धावा. बघा मित्रांनो, क्रिकेटचा खेळ कसा रंग बदलतो. ज्यावेळी पहिल्या ओव्हरमध्ये तुमच्याकडे एकही धाव नव्हती, 3 फलंदाज सुद्धा बाद झाले होते, त्यानंतर तुमचा संघ जो आहे हा बॅकफुटवर होता, असं असताना रोशन जो आहे हा वन मॅन शो दाखवतोय. आपल्या संघाला तारणहार किंवा अडचणीतून बाहेर काढण्याची भूमिका जी आहे रोशनच्या माध्यमातून बजावली जाते. तर कमबॅक करणार का वनवली संघ? संकेत पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे बघा, आव देखाना धाव, चेंडूवर घातला घाव, पाठवला सीमारेषे बाहेर, षटकार. इथे मोमेंटम खूप महत्त्वाचा असतो. मोमेंटम जो आहे कोणत्या संघाच्या बाजूने त्यानुसार सामन्याचा कल ठरतो. इथे सनी याला कुठेतरी मागे ठेवलं, कर्णधार संकेत याने संकेतला थोडंसं, सनीला थोडंसं वर आणणं अपेक्षित होतं. आपला संघ नक्कीच या इनिंगमध्ये थोडासा वरचढ होता, परंतु असं असताना मागच्या सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले, त्यामुळे अतिरिक्त दबाव जो आहे यावेळी वनवली संघाच्या समोर नक्कीच असणार आहे. समीकरण थोडंसं बदललं जातंय. 15 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावा. चेंडू नक्कीच ओला होतोय, त्यामुळे स्किट होतोय गोलंदाजाच्या हातून सुद्धा, आणि बॅट्समन टाइम करताना सुद्धा बॅट्समनला थोडंसं का होईना अवघड मात्र जातंय. रोशन हा सामना फिरवण्याचं काम मात्र करतोय. ज्याला आपण म्हणतो क्रिकेटच्या भाषेमध्ये, क्रिकेटचा खेळ जो आहे हा सड्याप्रमाणे रंग बदलतो. ते कसा, ह्याचं एक ज्वलंत उदाहरण या मागच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं. पहिलं षटक निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र संकेत काहीसा का होईना खर्चिक ठरलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक. ऑन द मार्क संकेत, ऑन स्ट्राईक रोशन. इथे चेंडूला लॉफ्ट केलंय, परंतु कल्पेशच्या हातामध्ये सोपा झेल देऊन रोशन जातोय बॅक टू द पॅव्हलियन. माध्यमातून सुपर डान्स. तर निनाद यांनी स्टेजवर यावं याची पुन्हा एकदा मी विनंती करतोय सूरज गोंधे यांच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा सामना फिरतोय जसं तराजूचं पारडं असतं, एका वेळी एका बाजूने, दुसऱ्या वेळी दुसऱ्या बाजूने. तर तसंच ह्या सामन्याचं चित्र आहे. सुरुवातीला सामना जो आहे काटमदे वनवली संघाच्या बाजूने होता, त्यानंतर रोशनने तुफानी फटकेबाजी केली. पुन्हा एकदा सामना झुकला भेरच्या संघाच्या बाजूने, परंतु या सामन्याचा शेवट जो आहे हा कोणत्या संघाच्या बाजूने असेल. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडू शिल्लक. ऑन स्ट्राईक शुभम,
पहिलाच चेंडू, चेंडूला लॉफ्ट केलं, एक सोपा चेंडू दिलाय शुभमसाठी, चेंडू पाठवलाय सीमारेषे बाहेर, षटकार. हवा जमा करणं तेवढंच जबाबदारीचं काम असेल तर शुभमची विकेट सुरुवातीला गेली असती तर संघ नक्कीच अडचणीत सापडला असता. तर ते तसं न करता शुभमने स्वतः आपली पोझिशन जी आहे ही लो डाऊन द ऑर्डरला स्वतः त्याने ठरवलं की मी खाली उतरणार आणि पहिल्याच चेंडूवर येऊन आपले इरादे मात्र स्पष्ट केले, एक षटकार ठोकला. आता अंतिम चेंडू असेल, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर, गोलंदाज संकेत असेल ऑन द मार्क. हा चेंडू नक्कीच इनसाइड आउट पद्धतीने वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये भिरकावला, एक धाव जमा करून स्वतःकडे स्ट्राईक मात्र तो ठेवेल. तर 3 षटकांचा खेळ ज्यावेळी पूर्ण झाला त्यावेळी आपण पाहतोय की 4 बाद 37 ही धावसंख्या आणि संघाचं नाव आहे विनय स्टार देऊळ भेरसे. तर येणारे शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी सांगायचं जर झालं तर विनय स्टार देऊळ भेरसे संघाला या 12 चेंडूमध्ये अजूनही 20 धावा कंप्लीट कराव्या लागतील. तर सामना अजूनही अटीतटीचा हाय व्होल्टेज सामना, काठीकी टक्कर, दुतर्फी सामना. तर कोण जिंकणार कोण हरणार, काय घडणार काय बिघडणार हे पुन्हा एकदा सांगण्यासाठी तुम्हा सर्वांसमोर येते. त्यापूर्वी पुन्हा एकदा निनाजी मांजरेकर यांना मात्र मी विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. तर 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावा. नवीन गोलंदाज दिवेश कळबटे. अर्थात पाहायला जर गेलं तर शुभमची विकेट जी आहे ही या सामन्याचं टर्निंग पॉईंट असेल. शुभम ज्यावेळी बाद होईल त्यावेळी मात्र सामन्याला कलाटणी लागेल मिळेल, पण असं होणार की शुभम हा सामना संपवणार. अंतिम 12 चेंडूचा खेळ शिल्लक, ड्रिंक्सपॅक सुद्धा झालेला आहे, फिल्डिंग पुन्हा एकदा पसरवली जाते. पहिला चेंडू असेल दिवेशच्या माध्यमातून. तर शेवटचं षटक जे आहे हे अर्थात कोणता गोलंदाज स्वीकारेल तत्पूर्वी आपण या षटकाकडे वळूयात. जर्सी क्रमांक 12 परिधान करून दिवेश सज्ज होतोय. VCN कुरुळ संघाचा द्रुतगती गोलंदाज ज्याने खूप वर्ष VCN कुरुळ संघाला दिलीत. इथे पहिलाच चेंडू हवेत भिरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु 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 पहा इथे खराब अतिशय निकृष्ट दर्जाचं फिल्डिंग. चेंडू गेला सीमारेषे बाहेर, चौकार. सेटलाय, बाउंड्रीच्या बाहेर जातोय. कुरुलचे सर्व खेळाडू आहेत, मग यष्टीरक्षक संकेत असो, गोलंदाज दिवेश असो, बॅट्समन शुभम असो, दोनही फिल्डर कुरुल गावचे होते. तर पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यामुळे समीकरण बदलले. 11 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. अजूनही सामन्यामध्ये रोमहर्षकता, उत्साह नक्कीच कायम आहे. अजूनही सामन्यामध्ये खूप काही घडू शकतं. षटकातील पुढील चेंडू. इथे बघा चेंडू कट केलाय, चेंडूला वळसा दिलाय, वळवलाय, चेंडू फिरवलाय, बोट फिरवलेत, निर्धाव पद्धतीने चेंडू सादर केलाय. क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा वारंवार प्रयत्न होतो अलॉंग द कार्पेट, कारण शुभमला माहिती आहे की आपला जर विकेट गमावला तर मात्र संघ अडचणी येऊ शकतो. आधी 4 विकेट खर्ची झालेल्या आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा शुभम ऑन स्ट्राईक. इथे चेंडूला लॉफ्ट केले, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज शुभम तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या झाली आहे 41. अजूनही 16 धावा कंप्लीट कराव्या लागतील विनय स्टार देऊळ भेरसे संघाला, आणि या 16 धावा पूर्ण करण्यासाठी चेंडू दिले जातील, अर्थात 9.
9 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावा. यावेळी विकास शिपाई स्थानिक संघातूनच खेळतोय, स्वतःच्या गावचा संघ आहे. तरी ते बक्षीस सुद्धा जाहीर केले जाते. विकास शिपाईसाठी खास करून सूरज गोंधळे असोत, सुचित धसाडे असोत, तर दोघांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपये असं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विकास शिपाई याच्यासाठी. जर सलगचे 3 षटकार जर विकासने ठोकले तर रुपये 1000चं पारितोषिक. तर 9 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावा. जसं मी म्हटलं की शुभम पाटीलचा विकेट जो आहे हा सामन्याचा टर्निंग पॉईंट असेल आणि तो विकेट मात्र आला आहे. त्यामुळे हलकीशी का होईना उजवी बाजू जी आहे ही एम जी फायटर वनवेल संघाची दिसून येतोय. परंतु अजूनही आपण पाहतोय तन्मय असो विकास असो मैदानात उपलब्ध आहेत. त्यामुळे या धावा पद्धत कशा पद्धतीने कंप्लीट होणार की धावा डिफेंड होणार. तर दिवेश कळपटे ऑन द मार्क. विकास ऑन स्ट्राईक. इथे बघा चेंडू वळवलाय, फिरवलाय, बोट फिरवले, जादू दाखवले, कट केलाय चेंडू, निर्धाव पद्धतीने चेंडू साजरा केलाय. मित्रांनो सांगतोय अध्यक्ष साहेबांना सुद्धा ठाऊक असेल मागच्या वर्षी सुद्धा GPLच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 6 धावांची जी आवश्यकता होती किंवा कुरुळच्या मैदानात एक स्पर्धा मला आठवते, मीच समालोचन करत होतो आणि या 6 चेंडूत 6 धावा ज्या आहेत या दिवेशने डिफेंड केल्या होत्या. त्याच्याकडे ती ॲबिलिटी किंवा क्षमता, पोटेन्शियल, कुवत या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहेत. पुढचा चेंडू इथे चेंडू हवेत भिरकावलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक बनून राहिलाय प्रेक्षक, कारण चेंडू गेलाय आर पार, सीमा पार. जबरदस्त षटकार. कट करण्याचा प्रयत्न होता तर एक षटकार विकासच्या बॅटमधून आलाय. तर अंतिम चेंडूवर सुद्धा षटकार जर आला तर सूरज गोंधळे यांच्या माध्यमातून रुपये 500चं पारितोषिक जे आहे हे त्याला जाहीर केलं जात आहे, घोषित केलं जात आहे. जसं मी म्हणतो की अपेक्षित सामना आहे, अंतिम सामना आहे आजच्या दिवसाचा आणि फायनल प्रमाणे हा सामना सुरू आहे. कोणता संघ बाजी मारेल हे अजूनही सांगणं कठीण आहे. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज होती, परंतु त्यानंतर षटकार आला त्यामुळे समीकरण जे आहे पुन्हा एकदा बदलत आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा. 7 चेंडू 10 धावा. विकास स्ट्राईक एंडवर असेल. देऊळ भेसे संघाचा नेहमीचा सलामीवीर म्हणून विकास जो आहे हा नेहमी बॅटिंग करत असतो. इथे सुद्धा चेंडूला लॉफ्ट केलंय, भैरकावलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतोय विकास शिपाई. येण्याचा प्रयत्न करतोय. आता अंतिम ओव्हरचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 4 धावांची गरज असेल. संघाचं नाव आहे विनय स्टार देऊळ भेरसे. मागच्या 2 चेंडूच्या पूर्वी सामना जो आहे हा MG फायटर वनवेल संघाच्या बाजूने झुकत होता. शुभम बाद झाल्यानंतर चांगला कमबॅक झाला होता, परंतु ज्या पद्धतीने जे 2 षटकार विकासने टोलावले, ठोकले दिवेशच्या गोलंदाजीवर, पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी मिळाली. आता येणारे अंतिम 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावा. तर काय होणार? सामना अटीतटीचा होणार की वन साइडेड होणार? पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव नसताना नंतरच्या 3 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने खेळ साकारला गेला, प्रत्येक ओव्हरमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 17, तिसऱ्या ओव्हरमध्ये 20 आणि नुकताच जे षटक पूर्ण झालं चौथं त्यामध्ये 16 धावा. अशा पद्धतीने धावांचा वर्षाव मात्र झाला. आता अंतिम षटक
ऑन द मार्क असेल सनी. पहिलाच चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला खेळून काढणं भाग पडलं. थोडंसं लेट आणलं कर्णधार संकेतने सनीला, हे मी खऱ्या अर्थाने म्हणेन. कारण आधी जर आणला असता 2 षटकं सुद्धा त्याला आपण देऊ शकलो असतो. या 2 ओव्हरमध्ये सनी नक्कीच कंजूस ठरला असता, ज्या पद्धतीने त्याच्याकडे स्किल आहे. परंतु ठीक आहे, प्रत्येक कॅप्टनचा एक मनसुबा असतो, विचार असतो. अजूनही खेळ संपलेला नाही आहे. 5 चेंडू 4 धावा. इथे बघा चेंडू उडवलाय, एक धाव कंप्लीट केली जाईल. आणि एक धाव जी आहे ही भेरसे संघासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. एखाद दुसरा निर्धाव चेंडू किंवा विकेट देऊन जाणारा चेंडू जो आहे हा पुन्हा एकदा वनवली संघाला या सामन्यात वापसी करून देऊ शकतो. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 4 चेंडू 3 धावा. NSC नाईट या स्पर्धेमध्ये जे PPF कुरुळ संघाने पहिलं पारितोषिक पटकावलं होतं त्यात सनी याची जी गोलंदाजी होती ती सुद्धा खूप मोलाची होती. आणि तोच सनी पुन्हा एकदा अंतिम षटक, निर्णायक षटक घेऊन येतोय. षटकातील पुढील चेंडू. इथे बघा चेंडूला उडवलंय, चेंडूच्या मागे फिल्डर असेल. एकदा तर नक्कीच पूर्ण होईल. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न असणार आहे आणि त्या प्रयत्नामध्ये दोनही फलंदाज यशस्वी. नक्कीच गोलंदाजीमध्ये टॅलेंट आहे, परंतु त्या टॅलेंटचा वापर जो आहे हा खऱ्या अर्थानं योग्य झाला नाही असं मी म्हणेन कॅप्टनच्या माध्यमातून. दुसरं षटक जरी संकेतला देण्यात आलं असतं तर आणखीन एक षटक सुद्धा देऊ शकला असता कॅप्टन, पण ठीक आहे. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा ज्या आहेत या आलेल्या आहेत. आता अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी आवश्यक धावा जर सांगायचं झालं तर एका धावेची गरज असणार आहे. संघाचं नाव आहे विनय स्टार देऊळ भेरसे. तर 3 चेंडू आणि 1 धाव. इथे मात्र चेंडू टोलावलाय आणि विजयाचा सुपर 8चा पुढील संघ ठरतोय विनय स्टार देऊळ भेरसे. तसेच या सामन्यामध्ये आपण सामनावीर घोषित करणार आहोत. ज्यावेळी भेरसे संघ खऱ्या अर्थाने अडचणीत सापडला होता, शेकेंड करायचं दोन्ही संघांनी, त्यावेळी त्या संघाला संकटातून बाहेर काढण्याचं काम ज्या बॅट्समनने केलं. मात्र 10 चेंडूंचा खेळ त्याने खेळला आणि त्या 10 चेंडूमध्ये 4 षटकार आणि 1 चौकार ठोकला.